जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला आता फेब्रुवारीचा अंदाज विचारण्यात येत आहे आणि आपण मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं की फेब्रुवारीमध्ये कसं पुढे वातावरण राहणार ते आपण रेकॉर्डिंग घेणार आहोत. तर सर, फेब्रुवारीची काय परिस्थिती राहणार? तुम्ही शेतकऱ्यांना एक डिटेलमध्ये व सविस्तर माहिती द्यावी सर. नक्कीच वातावरण हे आता पूर्णपणे खराब झालेलं आहे. आज मराठवाडा आणि पूर्व विदर्भ असेल या भागामध्ये सुद्धा. हो, आणि आजची जी काही तारीख आहे 28 तारीख. आजच्या 28 तारखेला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राला जास्त काही धाक नाहीये. बरोबर. आणि विशेषतः आज मराठवाड्यामध्ये पडला तर तुरळक ठिकाणी तो पाऊस होईल. कुठल्या भागांमध्ये सोलापूर, सांगली, सातारा, हो, नांदेड पट्टा इकडे अमरावती, वाशिम, नागपूर वगैरे सकाळच्या पारची गोष्ट आहे. बरोबर. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 29-30 तारखेला धुकं, ढगाळ असंच वातावरण राहणार आहे. जास्त प्रमाणात नाही, पण आहे ढगाळ वातावरण. हो, मात्र शुक्रवारी आपल्याला या भागांमध्ये वातावरणाची क्रेज आणखीन वाढताना दिसते आहे. अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, नाशिक क्षेत्र, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर या भागात स्थानिक वातावरणाचा पाऊस होईल. वातावरणाचं तोंड आता थोडं मोठं होत चाललेलं आहे. येणाऱ्या बरोबर. काळात सुद्धा शुक्रवार आणि शनिवार सुद्धा 30-31ला सुद्धा ढगाळ वातावरणाची क्रेज जास्त आहे. त्यामुळे खळे-दळे करणं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन त्या पद्धतीनं करणं, वीटभट्टी उत्पादक सुद्धा शेतकऱ्यांनी नाशिकसारख्या, मालेगावसारख्या, धुळे, जळगावसारख्या शेतकऱ्यांनी नियोजन तयारीत राहणं. आणि वाऱ्याची कंडिशन, पाणी देण्याची कंडिशन जी आहे ती आता वारे तर रोजच आहे. पाणी देणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं नियोजन चालू ठेवणं. बरोबर सर. हं. आणि सर, फेब्रुवारीची काय परिस्थिती राहणार समजा? आता हे बघा, तुम्हाला मी मागच्या पण रेकॉर्डिंगमध्ये सांगितलंय, फेब्रुवारीमध्ये एकंदरीत कंडिशन मोठीच आहे हो, आणि ती चालत देखील राहणार आहे. फेब्रुवारीचा पहिला आठवडाच खराब वातावरणाचा सक्रिय होतोय. हो, आता उदाहरणार्थ जानेवारीची आता शेवटची 31 तारीख आहे. ह्या 31 आणि 31 तारखेला पावसाच्या सरी कोसळत आहेत. आणि ह्या 2 दिवसानंतर पुढे सुद्धा 1, 2, 3 तारखेला अकोला, अमरावती, बुलढाण्याच्या भागांमध्ये देखील पाऊस आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा आहे, सतर्कतेचा इशारा 31 तारखेपासून परत खानदेशला राहतो आहे. खानदेश, धुळे, नंदुरबार वगैरे. पण एकदम फेब्रुवारीच्या जर तारखा आपण पाहिल्या 1 तारखेला अकोला, बुलढाणा जिल्हा, जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. मराठवाड्यामध्ये याच्यामध्ये अजूनही धाक दिसत नाही. पण 1 तारखेला छत्रपती संभाजीनगर, नाशिक क्षेत्र, मालेगाव, धुळे ह्या भागाचा सारखा समावेश का घेतोय आपण? कारण की तिकडल्या भागामध्ये क्रेज आहे. हो, 2 तारखेला जालना, वाशिम जिल्हा, परभणी या हिंगोलीचा देखील समावेश आहे. बरोबर. हं, हं. आणि सर, काही गारपीट वगैरे पाहायला मिळणार का समजा आपल्याला विदर्भामध्ये किंवा हे पहा, मराठवाड्यामध्ये? गारपिटीचं आता कसं असणार आहे, की उष्णता ज्या भागात जास्त आहे, हो, वाऱ्यामुळे जिथे उष्णता टिकणार आहे, त्याच भागांमध्ये उष्णतेचा गारपीटचा होणार बनू शकतो. हो. दरडीचं वातावरण आहे, गारपीट शक्यता त्या काळात राहू शकते. मध्यम, कमी किंवा 1-2 ठिकाणीच असं जसं काल झाली अशा ठिकाणच्या सारख्या भागांना समावेश आहे. बरोबर सर. एकंदरीत एकंदरीत 95% भागांना गारपिटीचा धाक नाही. पण 4-5 ठिकाणं अशी असतात, की जिथे गारपीट धाक राहू शकतो. पण ती धाक लक्षात येत नाही. हो, बरोबर हं. सर. आणि सर, जळगाव वगैरे साईडला गारपीट झालेली आहे काल, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्याला इमेज पाठवलेली आहे. हं, 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 हं. तर सर, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून असे सुद्धा प्रश्न विचारण्यात येणार, की सर मग फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये गारपीट राहण्याची शक्यता आहे का? हे पहा, आता काळजी झाली आहे. आता पहिले सुद्धा सांगितलं, की 1-2 ठिकाणी अपवाद असू शकतात. बारीक, मध्यम, वादळी वारे असा पाऊस होण्याचे चान्सेस असतात. पण सर्वच शेतकऱ्यांना तो धाक राहणार नाहीये. पण आता हा जो काही पुढचा फेब्रुवारीचा टप्पा येतोय, ह्याच्यामध्ये धाक बऱ्याच ठिकाणी आहे. आणि मार्च, एप्रिलचा जर विषय आपण घेतलाच, तर मार्च, एप्रिलमध्ये ह्या गोष्टी होणं साहजिकच आहे. त्यावेळेस टेम्परेचर राहणं, उष्णतेची लेव्हल वाढणं आणि आलेल्या आभाळामधनं जे काही अल्ट्रा सर्व्हिस ॲक्टिव्ह ढगांची निर्मिती होणं, हो, ह्या गोष्टी घडणार आहेत. आणि त्यावेळेस सुद्धा आज असाच अंदाज राहील, की जी परिस्थिती आहे सध्याच्या काळामध्ये 1-2 ठिकाणी होणारी किंवा 10-5 गावांना होणारी, ती त्या टायमिंगला जास्त वाढणारी आहे. एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं तर त्यामध्ये खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि मग विदर्भाचाच जास्त समावेश दिसतो आणि अजूनही त्यामध्ये काही कमी जास्त वाढ होण्याचे चान्सेस देखील जास्त असू शकतात त्यामध्ये सुद्धा. बरोबर सर. हं. आणि सर, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला हे प्रश्न विचारण्यात आहे, की थंडी कशी राहणार? कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी पराटी काढून म्हणजे कपाशी काढून गहू पेरलेले आहेत, तर त्यांच्या असा प्रश्न होता, की बुवा थंडी कशी राहणार आज समोर? नक्कीच. थंडीचा विषय असा आहे, की महाराष्ट्रामध्ये सध्या ढगाळलेलं वातावरण आहे आणि थंडी त्या ढगाळलेल्या वातावरणामुळे दबलेली आहे. हो, ज्या वेळेस वातावरण थोडं मोकळं होईल, आता तर सध्या चान्सेसच नाहीत 5 तारखेपर्यंत तरी. बरोबर. आणि तिथून पुढे झालं तर लगेच तिथे थंडी ॲक्टिव्ह होऊन जाईल.
हो. पण थंडी म्हणावी अशी जसं आपण डिसेंबर गेलेला पाहिलाय, जानेवारीमध्ये देखील 10-12 दिवस पाहिलेत. तशी थंडी तेव्हापासून नाही तर आजपर्यंत थंडी म्हणावी अशी नाहीये. हां, पण सकाळच्या पहारी थंडी ही जाणवत राहील आणि संध्याकाळी मध्यरात्री जाणवत राहील. दिवसा उष्णतेची लेव्हल मात्र पुढील आठवड्यात सुद्धा वाढणार आहे. बरोबर. थंडी पाहायला गेलं तर मोठा चान्स थंडीचा दिसत नाहीये. हो. आणि हं. सर फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत काही पावसाची अजून पुन्हा शक्यता आहे का समजा ही 30 तारीख गेल्याच्या नंतर? आता ही 30 तारखेच्या नंतर 1, 2, 3, 4 तारखेला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी आहे, हो. खानदेशसह. आणि पुढे-पुढे जर पाहिलं तर त्या 5-6 तारखेनंतर थोडं कमी होऊन जाईल. पण त्यानंतर 11-12 तारखेला चान्सेस वाढतायत त्याच्यामध्ये परत. बरोबर सर. हं. आणि सर हे आता जे पुढील 3 दिवस आहेत, तर मग हे कोणकोणत्या जिल्ह्यांना राहणार याच्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर. नक्कीच. आता 30 तारखेचं 31 तारखेचं जे आहे ते खान्देश, जळगाव, धुळे, नाशिक क्षेत्रात मोजक्या ठिकाणी का होईना अपवाद आहेत. हो. त्यानंतर 2 तारखेचे अपवाद बुलढाणा जिल्हा, उत्तर महाराष्ट्राचा समावेश आपण त्यामध्ये करतोय. बरोबर. त्यानंतर 3 तारखेला तुरळक ठिकाणी का होईना पण अकोला, अमरावती, नागपूर, धुळे, नाशिक क्षेत्राचा समावेश आहे. वाऱ्यामुळे मागे-पुढे होऊ शकतो. अपवाद त्याच्यामध्ये सुद्धा आहेतच. हो. नागपूरचा समावेश आपण त्यामध्ये केलेला आहे. आणि बुधवारची जी काही 4 तारीख आहे, छत्रपती संभाजीनगर, नांदेडला सुद्धा भाग त्याच्यामध्ये राहणार आहे. ज्यातली नाशिक, धुळे, जळगाव त्याचबरोबर नांदेड पट्ट्यातही समावेश त्याचा आहे. सांगली, सोलापूरसाठी किंवा दक्षिण महाराष्ट्रातील भाग मोठा अजून सध्या दिसत नाहीये. बरोबर. बरं सर, हं. हा पाऊस जे आहे, हे जोरदार राहणार की मध्यम स्वरूपाचा राहणार? म्हणजे शेतकऱ्यांनी कामे आटपावलं पाहिजे का थोडं थांबले तरी चालेल? हे पहा वातावरणाची जी काही अवकाळीपणा आहे, अवकाळी म्हटलं की त्या गोष्टी आल्याच आणि त्या पद्धतीचा हा वातावरणाचा क्रेज दिसते आहे. हो. अवकाळी वातावरणामध्ये वारे राहतात, गारपिटीची साहजिक शक्यता असते. सगळीकडे गारपीट होत नाहीये, पण 10-5 ठिकाणची शक्यता असते. बरोबर. त्यामुळे आपण त्या मागच्या वेळेस सुद्धा की 2 दिवस पाणी बंद ठेवणं, खळेदळे करून घेणं, असे सुद्धा अपवाद आपण त्यामध्ये व्यक्त केले होते. हो, हो. बरोबर सर. आणि यावेळी सुद्धा आपण गारपिटीचा शेड्यूल पाहता हं. आणि पुढील वातावरणाची क्रेज पाहता तर आपल्याला हे सतर्कतेचे इशारे आहेत. वीटभट्टी उत्पादक शेतकऱ्यांना देखील विनंती आहे. हो. 30-31 तारखेपासून वातावरणाचे जिल्हे लक्षात घेऊनच आपल्याला नियोजन करायचं आहे. बरोबर. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची गंजी वगैरे जे काही असतात त्या नियोजन पाहून देखील ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मार्च-एप्रिलच्या गारपिटीचा शेड्यूल सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे. त्यामधले महिने, त्यामधले आठवडे देखील तुम्हाला माहिती आहे. पण टाईम लांब खूप आहे. सध्या आपण ह्या मोठ्या घडणाऱ्या वातावरणाकडे पाहून हा अंदाज अशा पद्धतीने दिला आहे, की ज्यामुळे तुम्हाला आधी हे नियोजन करणं, ते पुढचं नियोजन नंतरचं राहिलंय. बरोबर आहे सर. आणि सर हं. तुम्ही शेतकऱ्यांना एक खूपच छान आणि एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, तर त्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच धन्यवाद.